तुझं गेल्या 2 दिवसात काही कायदेतज्ञांशी वकिलांशी बोलणं झालंय का? म्हणजे गुन्ह्याचं स्वरूप काय असेल त्यानुसार रिमांड हा वेगवेगळा दिला जाऊ शकतो का? म्हणजे आरोप जर का खुनाचा असेल तर वेगळा रिमांड अधिक दिवसांचा, आरोप जर का बलात्काराचा असेल तर वेगळा प्रकारचा रिमांड किंवा अधिक दिवसांचा रिमांड. आता हा खंडणीचा गुन्हा आहे त्यांच्या विरोधातला, त्यामुळे रिमांडचा कालावधी किती असू शकतो अशी काही तरतूद आहे किंवा असं काही लिखित अलिखित काही पद्धत आहे, नियम आहेत? मिलिंद, या गोष्टी मला सांगता येणार नाहीत की किती दिवसाचा डिमांड भेटू शकतो. मात्र या ठिकाणी अधिकाऱ्यांना मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ते थोडं फोनवर बिझी आहेत. कारण बंदोबस्त आहे, बघतो आपण स्ट्रायकिंग फोर्स जो आहे तिकडून परत येतो आहे, पोलिसांच्या एक टीम जी आहे तिकडून येते आहे. आता यावरून मिलिंद आपण समजू शकतो की या रस्त्यावर तणाव किती आहे. पोलीस चारी बाजूने पोलीस या ठिकाणी आहेत. अजून सुद्धा त्यांना पोलीस स्टेशनमधून बाहेर काढलेलं नाही आहे आणि काही वेळातच त्यांना काढलं जाऊ शकतं. बघतो आपण पोलीस अधिकाऱ्याला बोलण्याचा प्रयत्न करू शकतो आपण. ते बोलतील की नाही बोलतील माहीत नाही, कारण ते आता सध्या कामामध्ये बिझी आहेत. सर, एकंदरीतच किती फोर्स आपल्याकडे? काय सगळं शांत वातावरण? मी बघितलं अर्धा तासापूर्वी खूप मोठा मॉब या ठिकाणी होता, मात्र पोलिसांनी त्यांना हुसकून लावले. कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही पोलीस. यस, एग्जैक्टली. अभी थोड़ा सा सेंसिटिव है, इसलिए थोड़ा सा सावधानी रखने में भलाई है, तो हम अपना काम कर रहे हैं. सर, जैसे मैंने बोला कि भीड़ के क्राउड पे विश्वास नहीं कर सकते, कभी भड़क सकती है. नहीं, क्राउड देखिए कहीं की भी हो, सारे भीड़ के वैसे तो नहीं है, यहाँ भी ठीक है, थोड़े कुछ लोग होते हैं. नहीं, यहाँ भी समझदार लोग हैं. जी, जी. और भीड़ की जनता से मुझे बहुत उम्मीद है. जी. और भीड़ की जनता भी पॉजिटिव है, ऐसा मेरा मानना है. जी.